सोशल मीडियावरती तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले. कधी मैत्रीच्या नात्याविषयी, तर कधी आईवडील आणि मुलांच्या नात्याविषयी, कधी बहीण भावांच्या नात्याविषयी, तर कधी पत्नी पत्नीच्या नात्याविषयी भाव करणारे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील. पण सहसा सासू सुनेच्या नात्यातील गोडवा क्वचितच अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये सासूने सुनेला एक युनिक असं पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र तिच्या वाढदिवशी सासरे वाचून दाखवत आहेत आणि हा भाव करणारा व्हिडिओ तुमच्या देखील डोळ्यातील अश्रू थांबवणार नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ एका वाढदिवसाचा आहे. सासू सासरे सुनेचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. तिच्या बाजूला सासू तर एका बाजूला सासरे बसलेले दिसत आहेत. तिच्यासमोर टेबलवर एक केक ठेवलेला आहे. सासूबाईनं सुनेसाठी लिहिलेलं पत्र सासरे वाचून दाखवत आहेत. नेमकं काय लिहिलेलं आहे पत्रात, जे ऐकल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही देखील म्हणाल सासू असावी तर अशी आणि सून देखील असावी तर अशी. या पत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे, मला माझी मुलगी व माझी सून यात काहीच उणीव जाणवली नाही. तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमानं सुनेची तू कन्या कधी झालीस हे कधी कळलंच नाही. बरं झालंस तू माझी मुलगी म्हणून माझ्या वाटीला आले नाहीस, नाहीतर तूही लग्नानंतर सासरी गेली असतीस. आता तू सून असल्यामुळे मी घरात जितके वर्ष असेल तोपर्यंत मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत सदैव राहणार आहेस. मायेचं वर्ष घडत अनेक जन्मांतरी पुण्य शिल्लक असल्यामुळे तू मला सून म्हणून लाभली आहेस. देवाचे आभार मानतो. तुझा स्वभाव शांत आणि समंजस आहे. तणावपूर्ण वातावरणात सुद्धा तू समंजसपणा आणि प्रेमानं राहतेस. माझा मुलगा बाहेर असतानाही मला मायेनं काळजीनं सांभाळतेस आणि मला काय हवं आहे, तुझ्या हातच्या 14 रंगामुळे तू नातेवाईकामध्ये आपलंसं करून घेतलेस. खरंच अन्नपूर्ण राहणे जीवनामध्ये किती गरजेचं आहे, त्यामुळे तुझे सर्व कौतुक करतायत. खरं सांगू का, तेव्हा मला अभिमान वाटतो. किती लिहू, काय लिहू, मी धन्य झालो आहे. अंजू. हे पत्र वाचत असताना सून आणि सासू दोन्ही भाव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सुनेला आपले अश्रूच आवरता येत नाहीत. व्हिडिओच्या शेवटी त्या दोघी सासू आणि सून एकमेकींना मिठी मारताना तुम्हाला पाहायला मिळते. हा व्हिडिओ पिंपलकर आनंद या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे, सासूने सुनेला लिहिलेलं आणि सासऱ्यानं वाचून दाखवलेलं पत्र जरूर ऐका. या जगात सासू आणि सून यांचं खरं नातं टॉम अँड जेरीसारखं, तर काही ठिकाणी साप आणि मुंगसासारखं असतं. काही असं म्हणतात की सून कधी मुलगी होऊ शकत नाही आणि सासू कधी आई. पण निसर्गात सुद्धा अपवाद आहेत, तसे या निर्माला सुद्धा अपवाद म्हणजे या सासू सुनेचं नातं. एका सासून आपल्या सुनेला सरप्राईज देऊन साजरा केलेला हा वाढदिवस आणि तिच्यासाठी लिहिलेले एक हृदयस्पर्शी पत्र. प्रत्येक मुलीला अशी सासू आणि प्रत्येक सासूला अशी सून मिळाली तर घर हे नंदनवन होईल. असंख्य दुःख, असंख्य घरपुटी थांबतील आणि केवळ प्रेमाचाच निज वर्षाव होऊन सासूरूपी आईचा आणि लक्ष्मीरूपी सुनेचा एकतत्वी ईश्वर रूपाचा अंश त्या घराला लाभेल. हा व्हिडिओ प्रचंड असा शेअर होत आहे आणि अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, सासूबाईचं विशेष कौतुक आहे, कारण ह्या सर्व गोष्टी त्यांनी टिपल्या आणि मान्य केल्या नाही. तर काही सासू आहे तुझं कर्तव्य आहे म्हणून लेबल लावून सोडून देतात. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, ह्यांचा आनंद असाच राहो, कोणाची नजर लागू नये. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, खरंच असे सासू सासरे सगळ्या मुलींना भेटायला पाहिजे. तर एका युजर्स म्हटलेलं आहे, बापरे आपचूक डोळ्यात पाणी आलं. तर एक युजर्स म्हणतो, भाग्य लागतं अशी सून मिळायला. तर एक युजर्स म्हणतो, असे सासर मिळायला देखील नशीब लागतं. तर अनेक युजर्सनी त्या सुनेचं कौतुक केलेलं आहे, तर काही युजर्सनी सासू सासऱ्यांचं देखील कौतुक केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.